ठाण्यातील घोडबंदर रोडसह संपूर्ण ठाणे परिसरात होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीने ठाणेकर हैराण झाले आहेत. अनधिकृत वेडीवाकडी पार्किंग, गॅरेजवाले, फेरीवाले यांच्यामुळे ठाण्यातले निम्मे रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असतानाच 3 पेट्रोल पंप परिसरातून जाणारा लाल बहादूर शास्त्री मार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग गॅरेजवाले आणि गाड्यांचे पार्ट्स व गाड्यांना इंटिरियर करणाऱ्यांनी चोरला असल्याचे दिसून येते आहे. 3 पेट्रोल पंप कडून वंदना एसटी डेपोकडे जाण्याच्या मार्गावर गॅरेज आणि गाड्यांचे इंटिरियर डेकोरेशन करणाऱ्यांचे मोठमोठे दुकाने आहेत. या दुकानात विविध कामे करण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या दुकानदारांकडून कशाही वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यामुळे निम्मा रस्ता व्यापला जातो. सदर लाल बहादूर शास्त्री मार्ग मध्यवर्ती महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. त्यात सदर परिसरात असणाऱ्या एसटी स्टँड, पेट्रोल पंप यामुळे परिसरात नेहमीच वाहनांची संख्या जास्त असते. त्यात याच परिसरातील गॅरेजवाले आणि इंटिरियर डेकोरेशन करणाऱ्यांकडून सदर रस्ता बापजादाची प्रॉपर्टी असल्यासारखा अडवण्यात येतो. ना कोणता नियम ना कोणती शिस्त. त्यामुळे त्यांना कायदे नाहीत का, असा सवाल दक्ष नागरिक करीत आहेत. आता मी 3 पेट्रोल पंपासमोरचा जो लाल बहादूर शास्त्री रस्ता आहे, वंदना मार्गे महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणारा आणि तिकडून पुढे शहरात जाणारा रस्ता आहे, तिथं उभा आहे. आता तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय का किती मोठ्या प्रमाणात इथे आहे ना, सगळं त्यांनी रस्ते सगळे अडवून टाकलेत. पहा, या रस्ते अडवल्यामुळे इथून जाणारी सगळी ट्रॅफिक आहे ना, कायम अशी मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक असते. मला अजून एक कळत नाही की हा जो रोड आहे हा सार्वजनिक रोड आहे आणि हा रोड आता बापजात्याची मालमत्ता असल्यासारखा वापरला जातोय. इथले स्थानिक नगरसेवक असतील, महानगरपालिका अधिकारी असतील, RTO अधिकारी असतील, त्यांचं या रस्त्याकडे जाताना लक्ष जात नाही का, की ते फक्त झोपेचं सोंग आणतात? हा खरा तर प्रश्न आहे. ठाणे महापालिका हकेच्या अंतरावर असलेल्या या रस्त्यावरून पालिकेचे अधिकारी, नेते मंडळी, ट्रॅफिक पोलीस, RTOचे अधिकारी जातात. यातील कोणीही या अतिक्रमणावर कारवाई करीत नाहीत, हे विशेष. त्यामुळे यात कोणाकोणाला हप्ते जातात याचा शोध घेण्यात यावा अशी भाबडी आशा त्रस्त नागरिक व्यक्त करीत आहेत. 3 पेट्रोल पंप हा शहरातील महत्त्वाचा जंक्शनच आहे. त्यामुळे सदर परिसर कायम वाहतुकीने गजबजलेला असतो. येथूनच ठाणे शहरात जाणारे विविध मार्ग आहेत. या रस्त्यावर उजवीकडे रेड क्रॉसचे हॉस्पिटल आहे. त्याच्या समोरच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गॅरेज, गाड्यांचे इंटिरियर करणारे आणि विविध पार्ट्स मिळणारे दुकाने आहेत. शिवाय रस्त्यावरती गाड्यांचे टायर ठेवलेले आहेत. त्यात पावसाचे पाणी शिरून मच्छर वाढलेले आहेत. हे मच्छर विविध आजारांना निमंत्रण देणारे आहेत. एक मुख्य रस्ता अशा प्रकारे बेकायदेशीररित्या अडवल्यामुळे वाहतूक कोंडीत भरत पडत आहे.